प्रमाणे याही वर्षी काळभैरव नाथ यात्रा उत्सवानिमित्ताने सलग 2 दिवस लोकनाट्य तमाशाचे आयोजन पारगाव तालुका जुन्नर येथे करण्यात आले होते. पहिल्या दिवशी वसंत नांदोळकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाट्य तमाशा. यामुळे पारगाव पंचक्रोशीतील तरुण वर्गाला मनोरंजनाची मेजवानी भेटली. रात्री 10ला सुरू झालेला तमाशा हा 2 वाजेपर्यंत चालला. गणगवळण, फारसा, लावणी, पतावणी आणि रंगबाजी शिल्कार यामुळे तमाशाची रंगत वाढली. पारंपरिक लोककला म्हणून ओळख असलेला अश्विनी शिवानी बोरगावकर तमाशाला प्रचंड प्रतिसाद भेटला. तरुण वर्गाची प्रचंड गर्दी दिसून येत होती. धन्यवाद. बघितलं झालं काय पसंत आयला पसंत झालं. तुला माहिती सुरेश मला कुठं दम निघतो का बाबा? बरोबर का नाही? अजिबात दम निघत नाही. इकून तिकून पैसे पाहिले 4-5 लाख रुपये गोळा केले. एवढं मोठं लग्न केलं. विचारायचं नाही आयला आपल्याला लग्नात इकडे पाहत मंडप तिकडे पाहत मंडप इकडे पाहत मंडप लाईटी इकडे पाहत लाईट. एकच लाईट एक नाही एक सारख्या सगळ्या. इकडे पाहत लाईट तिकडे पाहत लाईट इकडे पाहत लाईट. आणि जेवण आईला जेवण 5 पाकवान विचारायचं नाही. लग्न बिग्न झालं. आता तुला माहिती पुण्या उंडीचे बोलावलं आता 2 लाख रुपये निष्ठे वरातीला सुपारी दिली. 2 लाख रुपये सुपारी दिली. 1-2 वाजेपर्यंत डीजे लावला वरात केली. आणि तुला सांगायचं आता बायकोला म्हणलं बाळा तुझं माझं तर लग्न झालंय आता घाबरायचं काम आहे का काही? बरोबर का नाही? बायकोची माझी पहिलीच रात्र. बायकोची माझी पहिलीच रात्र. बायकोला घेतलं जवळ म्हणलं आता तुझं माझं लग्न झालंय आता मुलबाळाची तयारी करू. बरोबर आहे का नाही? आता असं म्हणतो नाही तर बायको माझ्यावर रागवली ना काय म्हणले चिडली माझ्यावर. मला दिलं बाजूला लुटून म्हणजे काय बरी तुमचं माझं जरी लग्न झालं असं तर होऊ द्या पण मुलबाळाचं नाव घ्यायचं नाही. त्याला म्हणलं मुलबाळाचं नाव घ्यायचं नाही. त्याला मुलगा तर पाहिजे म्हणलं वंशाला दिवा पाहिजे. मुलबाळ होणार नाही मग लग्न करून काय उपयोग आहे म्हणलं. मी एवढं मोठं लग्न केलंय कायसाठी एवढा खर्च केलाय कायसाठी? बरोबर का नाही? बायको म्हणे बायकोला मी विचारलं मला मुलबाळ होणार नाही याचं कारण काय सांग. पण बायकोनी मला जवळ घेतलं म्हणजे कार बरी मी बाई नाही मी हिचं डाय.
हे बघा सर्वांना विनंती जाळीच्या बाहेरून चला कृपया. काही कुणाला लागलंच त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आपण यात्रा घेऊन या समजदार माणसा तुम्हीच त्यांना बाहेर काढा. सर्वांना विनंती बाहेर चला. ती जाळी उभी करू जाळी उभी कर जल्दी. आणि कृष्णाची रोज लीला गोपी